पट्टीवर जे लाईन आखतायत कालच्या पहिल्या दिवसापासून महत्त्वाची भूमिका बजावली अरविंद सर आणि रणजित सर खऱ्या अर्थानं लाईन मैदानामध्ये खेळपट्टी आहे तिचे लाईन आखण्याचं काम करत आहेत आणि ते देखील फार महत्त्वाचं राहतं. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं ज्यावेळेस फुसट्टी लाईन दिसते ना त्यावेळेस मोठे मोठे निर्णय देखील चुकतात. आणि यानंतर खरंच आपण महाराष्ट्राचा बुलंद आवाज ऐकणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण थोडंसं घेऊया एक डीजे ब्रेक. येलो वाले कौन है रे? येलो वाला कौन है? येलो वाला कामते ना? कामते ना? येलो वाली कामते है ना? साइनेंस कामते आपला 12th मा पाठवा प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होते. सेकंडला आपण कौशिकाला पाहतोय. सेकंडला निशांत ही जोडी गोलंदाजी मार्कवर आकाश. इथं निशांत लिहिलंय रुपेश आणि कौशिक. पहिल्याच चेंडूवर पहिलाच झेल आणि झटका क्रमांक पहिला लागतोय तो कामते संघाला. फलंदाज कोण बाजूला नक्की? निशांत पहिला गडी बाद होतोय. नक्कीच आकाशच्या पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त होते. शैलेश देवे कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12th मॅन म्हणून दाखल झालेत. नक्कीच शैलेश देवे कालगाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी संघाचे नक्कीच सातत्याने त्या संघातून खेळताना पाहायला भेटतात. हार्ड हिटर बॅट्समन, बरीच वर्ष ते अंडरआर्म क्रिकेट खेळलेत परंतु आता ओरमचं क्रिकेट खेळताना पाहायला भेटतात. नक्कीच पित्तलवाडीच्या बऱ्याच प्लेयरने आपल्याला पाहायला भेटतं की चांगला परफॉर्मन्स या 2 ते 3 दिवसामध्ये केलाय. चला स्पीडअप घ्या, काही करा. ए बार क्या हा चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने खातं उघडलं जात आहे. अकाउंट ओपन झालंय. सह्याद्री प्रीमियर लीग सीझन 3 तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच जे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी दाखल झाले त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस बॅटच्या राडारमध्ये आलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत डाईव्ह केलं होतं परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार.
या इनिंग मधला पहिला चौकार आलाय या इनिंग मधला. नक्कीच डाईव्ह केलं होतं. छावा 11 तुर्बे हा संघ मात्र टॉप 12 मध्ये दाखल झालाय. तात्याने आज आपलं पॉवर दाखवले. नक्कीच लोहारी विभागातील आज बरेचसे प्लेयर्स आपल्याला पाहायला भेटतात. चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज. आकाश गोलंदाजी मार्कवर 3 चेंडू झालेत. चेंडू बॅकफुटला जाऊन डिफेन्स केलाय. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव चिक्की सिंगल, चोरटी धाव. एका धावने स्कोर कार्ड पुढे जातोय. 7 धावा. 7 नंबर पाहिला ना की महेंद्रसिंग धोनी याच्या जर्सीचा नंबर CS केलेवरच नक्कीच त्याला थाला असं म्हणतात. थाला फॉर रिझन. थाला नेट बॉल. हा चेंडू आपण पाहिलं तर लेग कटर स्वरूपाचा पाहायला भेटलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल आलाय. बॅटिंग करणारी टीम साई इंडियन्स कामथे. मुंबई इंडियन्स असं आपण नाव पाहतो. साई इंडियन्स आहेत. पण जो जर्सीचा नंबर जर्सीचा कलर पाहिला तर नक्कीच CSKच्या जर्सी सारखा आहे. यावेळेस टॉपेज पाहायला भेटते. चेंडू हवेत. स्टॉपेज. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच आपण पाहतोय ना तर राकेश गुर्जे आणि शैलेश पवार उद्याच्या मॅचची प्रॅक्टिस करतायत. फोर्टीजमध्ये नक्कीच ते चांगला खेळ करताना पाहायला भेटतात. आम्ही दादाने दुपारच्या सत्रामध्ये सांगितलं होतं शैलेश दादा यांच्यावर बरंच काही. गोलंदाज मार्कवर दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज. चला स्पीडअप घ्या, घाई करा. 5 मिनिटं होऊन गेले तुमचे. गावदेवी फायटर तेजस थोडंसं स्पीडअप घ्या भावा. नक्कीच जर 25 मिनिटांमध्ये तुमचे 5 षटक कंप्लीट नाही झालेत तर एक प्लेयर तुमचा सर्कलच्या आत येईल आणि त्यानंतर 3 धावांची पेनल्टी सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. गोलंदाजी मार्कवर तेजस गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन. चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज. अरे बापरे. थोडस पाय स्लिप झालाय. तो नक्कीच नाही. सेफ आहे, सेफ आहे. चला स्पीडअप घ्या. तेजस उतेकर गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कौशिक याला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. चेंडू सोडून दिलाय. लेगस्टिकच्या बराच बाहेर. वाईड बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. 10 ऑन दी स्कोर बोर्ड. 10 धावा.
उजव्या एसटीच्या आपण पाहतोय लेनमध्ये चेंडू पाहायला भेटलाय. एकच धाव आता डबल फिगर मध्ये आले. ती धावसंख्या 11 धावा. 11 ऑन दी स्कोर बोर्ड. 1 आणि 1 11. वर 1 असं समीकरण. 1.1 अर्थात 1 नंबरची स्पर्धा, 1 नंबरचं आयोजन, 1 नंबरचे समालोचक, 1 नंबरची टेनिस क्रिकेटची यूट्यूब लाईव्ह, 1 नंबरचे DJ वाले, सर्वच काही 1 नंबर. यावेळेस सरळ बॅटने स्ट्रेट हिट. तिथे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलाय. चेंडू अडवला गेलाय. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली जाते. 12 धावा झाल्यात. चला स्पीडअप घ्या, घाई करा फिल्डिंग टीम प्लीज. कौशिक गोगावले याला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. विस्फोटक फलंदाजी केली होती त्याने अगोदरच्या मॅच मध्ये. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय, त्याला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय. ब्रँडेड 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 षटकार. ठोक डीजे. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल. धावा झाल्या त्या संघाच्या 18 ऑन दी स्कोर बोर्ड. 18 या नंबरचा विचार केला तर विराट कोहली याच्या जर्सीचा नंबर. IPL चा सुद्धा पर्व 18वा आहे आणि यावर्षी RCB नक्कीच जिंकावी अशी आमची इच्छा आहे. मुंबई इंडियन्स किंवा RCB. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. चेंडू हवेत 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 सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा खणखणीत दणदणीत षटकार. आणि चेंडू उपलब्ध करून देण्यासाठी सोशनचे शिलेदारच दाखल झालेत. बघा प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. म्हणून ही स्पर्धा 1 नंबर. या लगातारच्या 2 षटकारांनी स्कोर कार्ड मात्र पुढे गेलाय. 24 धावा झाल्यात. चला स्पीडअप घ्या. लगातारचे 2 आले. तिसरा षटकार येईल का पाहणं गरजेचं असेल. यावेळेस थोडासा मिश्रम स्ट्रोक पाहायला भेटला, परंतु नक्कीच मिसफिल्ड सुद्धा पाहायला भेटली तेजसच्या माध्यमातून. परंतु धावा कंप्लीट केली जाते ती एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 25 धावा धापलकर पाहायला भेटतात. 5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये हाताळलेत. ते गोलंदाज तेजस उतेकर याने 16 धावा खर्च केल्या आहेत. अर्थात एक महागड षटक. चला स्पीडअप घ्या प्लीज फिल्डिंग टीम. बराच उशीर करताय तुम्ही. यावेळेस बॅटाने बॉलचा कोणताही संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये. दुसरं षटक संपलंय. 2 षटका अखेर 25 धावा झाल्यात. तिसरं षटक घेऊन कोणत्या गोलंदाजाला संघाने एका मैदानाच्या आत पाठवेल पाहणं गरजेचं असेल. एक मिनिट लेट आहात तुम्ही फिल्डिंग टीम. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अजिंक्य गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय.
स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो, वारंवार तुम्हाला सूचना देतोय. 2 षटका अखेर 25 धावा. कौशिक गुगावले 5 चेंडू आणि 15 धावांची इनिंग करतोय. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहिलेत. चांगला चेंडू बीट केलंय. बॅटाने बॉलचा कोणताही संपर्क होताना पाहायला पडेल. एका निर्धाव चेंडू आणि नक्कीच निर्धाव चेंडूने सुरुवात होताना पाहायला भेटते ते तिसऱ्या षटकाची. यावेळेस गॅप मध्ये ढकलून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. फ्लड लाईट सुद्धा ऑन झाल्यात आणि नक्कीच या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. कौशिकच्या बॅटमधून हा एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला भेटलाय. 29 धावा धावपलकर पाहायला भेटतात. 29. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलंय. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा चिकी सिंगल. चोरटी धाव. 30 धावा झाल्यात. अजूनही तिसरं षटक संपुष्टात येण्यासाठी आपण पाहतोय 30 धावा. यावेळेस चांगला स्ट्रोक. तिथे बॅट आणि बॉलचा योग्यरित्या संपर्क. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. रुपेशच्या बॅटमधून हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला भेटलाय. 36 धावा धावपलकर पाहायला भेटतायत. चांगली धावसंख्या उभारले. जिथे बॅटिंग टीम आपण पाहतोय. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. रोमॅन्स लँड नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. 5 चेंडू झालेत आणि 37 धावा. कौशिक 20 धावांची इनिंग, तर रुपेशच्या बॅटमधून सुद्धा 15 धावा आल्यात. एका चांगली पार्टनरशिप पाहायला भेटते या 2 बॅटरच्या दरम्यान. बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या त्यांनी स्टेअर केलाय एका धावेसाठी. तिथे तिसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटका अखेर 38 धावा. 2 मिनिटाचा एक छोटासा ब्रेक होईल. केवळ 2 मिनिटाचा. चला पाणी पुरवा मैदानाच्या आत. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या आकाशने 9. दुसरं षटक विचार केला तर तेजसचं थोडंसं महागडं पाहायला भेटलं. 16 धावा त्याने खर्च केल्या. या षटकाचा विचार केला तर अजिंक्यने 13 धावा. कौशिक गोगावले याला पाहतोय आपण 9 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला भेटत आहेत. रुपेशच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये 15 धावा. एक महत्वाची मॅच आई गावदेवी फायटर अडवले. 38 धावा 38. 1 विकेट असं समीकरण पाहायला भेटतंय. चला फिल्डिंग लावून घ्या. टाइम ऑफ. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 तिसरा दिवस. नक्कीच एक महत्वाची मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला भेटते.
चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर बॉलर आकाश दाखल झालाय. नाही पहिलं षटक हाताळलं होतं. हा चेंडू फसलाय. जिथे चेंडू हवेत झेलची संधी आणि हो चांगला झेल पकडला जातोय. मोठा झटका लागतोय. अर्थात कौशिक गोगावले बॅक टू द पवेलियन. चांगला झेल. बॅटर वैभव मैदानाच्या दाखल झालाय. न्यू बॅटर वैभव साठी फुल टॉस चेंडू. त्याला मात्र डिप्स करल्या ग्रिझनच्या दिशेने आपण पाहतोय ना तर स्टेअर केलंय पुन्हा एकदा. अजून एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत. वैभव दाखल झालाय परंतु सिंगल धाव कंप्लीट केली जाते. 39 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. चला घाई करा प्लीज. हा चेंडू फुल टॉस पाहायला भेटतोय. डी पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे पंच नो चेंडू घोषित करतायत. नक्कीच एकूण धावा कंप्लीट झाल्या त्या या चेंडूवर 2. या दुहेरीने स्कोर कार्ड पुढे जाईल 41 आणि येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. स्ट्रायकिंगला वैभव. डावखुरा फलंदाज. मोठा स्ट्रोक खेळण्याची एक संधी असेल. फ्रीटचा चेंडू. खाली राहिला चेंडू. तिथे फ्रीटचा चेंडू पाहायला भेटलाय. मोठा फटका क्रिएट करता आलेला नाहीये परंतु लेग बायच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल ती स्कोर कार्डवर. या षटकामध्ये आकाशने धावा रोखल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी. 42 धावा झाल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. व्हाईट बॉल उजव्या एसटीच्या 12 बाहेर. 4-3. 43 धावा धावपलकर पाहायला भेटतात. चला स्पीडअप घ्या घाई करा फिल्डिंग टीम. चेंडू आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक असतील. चला स्पीडअप घ्या. फिल्डिंग टीम वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला हा चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. वाह काय गोलंदाजी पाहायला भेटते. अजून एक निर्धाव चेंडू. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 43 धावा झाल्यात.
बॅटर रुपेश याला मात्र थांबवलंय, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस चेंडूला उडवलाय डीप पेक्षा कव्हरेजच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. एकच धाव कंप्लीट केली जाईल जिथे षटक क्रमांक 4 संपुष्टात येताना धावा झाल्या त्या संघाच्या 44 अर्थात शिल्लक चेंडू असतील ते 12. चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज. फिल्डिंग टीम कोणती टीम मीटिंग होणार नाहीये. एक मिनिट एक्स्ट्रा आहे. एक नक्कीच 20 मिनिटाऐवजी आपण 21 मिनिटं नक्कीच 1 मिनिट एक्स्ट्रा घेतलाय. आता या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपुष्टात आणायचं आहे. त्यासाठी नक्कीच ब्रेक सोडू ना. गोलंदाजी मार्कवर आपण आकाश याला पाहतोय. डावखुरा गोलंदाज आकाश याचा पहिलाच चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच आशुतोष होता. झेल महत्वाचा होता परंतु नक्कीच धावा रोखल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण आशुतोषचं. सिंगल धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. तेरा चेंडू आणि 18 धावांची इनिंग रुपेशच्या बॅटमॅन आतापर्यंत आपण पाहिले. स्ट्रायकिंगला वैभव याला आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या प्लीज फिल्डिंग टीम. बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय जिथे पुन्हा एकदा एकेरीच धाव स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. मोठी फटकेबाजी करता येत नाहीये. मागील काही चेंडूंचा विचार केला तर अजूनही चौकार पाहायला भेटलेला नाहीये. 46 झाल्यात. योगेशजी मालुसरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत. सकाळी साहेब 7 वाजता मैदानात होते. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु झेल सोडलाय. मिसफील होताना पाहायला भेटते मैदानाच्या आत. पुन्हा एकदा एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 47. यावेळेस सरळ बॅटने पुन्हा एकदा चेंडू हवेत असताना आशुतोष चेंडूवर येतोय. हा झेल महत्वाचा होता परंतु आपण पाहतोय ना 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दरम्यान चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटलं. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 49 धावा झाल्यात. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे तो संघ साई इंडियन्स कामते. हा संघ 2 चेंडू शिल्लक आहेत. चला स्पीडअप घ्या. आणि 1 मिनिट शिल्लक असेल तुमचा. चांगला चेंडू. वा अप्रतिम गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील.
चॅम्पियन्स ब्रँडची आपल्याला बॅट असेल ऋषी नावाची, ती कोणाला भेटली असेल तर प्लीज ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. बॅटच्या रडार मध्ये आलाय, त्याला फेकून दिलंय. पाहिलं तर जिथे झेल सुटला आणि तदनंतरच्या 3 धावा क्रिएट झाल्या. 5 षटका अखेर 52 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. ऋषीची बॅट आहे चॅम्पियन स्पोर्टची, ती कोणाला भेटली असेल तर प्लीज आणून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर फलंदाज धावबाद होतोय. अर्थात रुपेश बाद झालाय. चला न्यू बॅटर त्वरित मैदानाच्या दाखल व्हा. अक्षय कॅप्टन आता मैदानाच्या दाखल होतोय. बॉलर नेम संदेश. न्यू बॅटर अक्षय नॉटस्ट्राईक एंडला आपण पाहतोय. यावेळेस ओव्हर थ्रोच्या माध्यमातून अजून एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. बघा शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 54 या धावसंख्येवर. पहिला चेंडू विचार केला तर धावाच्या स्वरूपात फलंदाज रुपेश बाद झाला. तदनंतर न्यू बॅटर अक्षय नॉर्थ स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. स्ट्राईकला वैभव, याला मात्र आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू, त्याच्यावर आक्रमण चढवलंय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी होतोय फरार. धावा भेटतील 4 चौकार. 4 धावांनी आता मात्र स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला भेटतोय 56 या धावसंख्येवर. एकूण 3 धावा. मिसफिल होताना पाहायला भेटते सातत्याने. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात का होईना परंतु धावा सुद्धा जमा केल्या जात आहेत. या तिहेरीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 61 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 61 ऑन द स्कोर बोर्ड. 2 चेंडू शिल्लक आहेत. चला स्पीडअप घ्या, घाई करा फिल्डिंग टीम. दोन चेंडू आहेत. रनआउट आहे ना तो. रनआउटला वाईट आहे.
अरे बाप रे मैदान आताच्या वाईट प्लस एकूण 2 धावा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटत आहेत. एकूण 3 धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जातील. धावपाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. नक्कीच शेवटचं षटक आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत दीपक न्यू बॅटर मैदानाच्या आत. फुलटॉस चेंडू त्याच्यावर आक्रमण केलंय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. येतोय षटकार हाईटचा. नक्कीच अंपायरचा रिव्ह्यू आहे. नक्कीच हाईट चेक केली जाईल. फेअर डिलिव्हरी. नक्कीच या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. जिथे 71 धावा झाल्यात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. वाईड होता पहिला. वाईट बॉल. अजून एक वाईट बॉल. संदेशचं थोडस चुकीच्या लेंजवर गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. 72 धावा झाल्यात. हा चेंडू शेवटचा चेंडू पाहायला भेटलाय. जिथे बाईच्या स्वरूपात 1 धाव. अर्थात धावा झाल्या त्या 73 बनवायच्या आहेत. त्या 74 धावा गावदेवी फायटर अडवल्या संघाला. 36 चेंडू आणि 74 धावा. संदेशचं शेवटचं षटक हाणामारीचं षटक अक्षरशः महागडं पाहायला भेटलंय. 20 धावा खर्च केल्यात त्याने. त्र्याहत्तर झाल्यात. 74 बनवायचे आहेत. साई इंडियन्स कामते. चला त्वरित आपण मैदानाच्या दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला स्पीडअप गाई घ्या. चला साई इंडियन्स कामते त्वरित मैदानाच्या दाखल व्हा. चला कोणती टीम मीटिंग नको आता मैदानाच्या बाहेर. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकाचा विचार केला तर आकाशने 14 धावा खर्च केल्या. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा. साई इंडियन्स कामते. चला मित्रांनो अक्षय चला मैदानाच्या आत.
साई इंडियन्स कामते चला शेवटचा पुकार आहे मित्रांनो, प्लीज घाई करा. साई इंडियन्स कामते चला 1 मिनिटाच्या आत आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अक्षय अलगुडे कॅप्टन, विनंती असेल. चला बॅटर, चला तेजस बॅटर पाठवा त्वरित. अडावले संघ प्लीज चला बॅटर त्वरित आपण मैदानाच्या दाखल करा. फ्लड लाईटचा नक्कीच पहिल्या चेंडूवर 1 धावेने धावसंख्येचं खातं अकाउंट ओपन झालंय. विकासजी उतेकर नक्कीच संघ टॉप 12 मध्ये दाखल झालाय. उद्या सुद्धा ते जागा सोडणार नाहीयेत. यावेळेस आडवाटने वा काय फटका पाहायला भेटलाय. पाहतोय ना दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव कंप्लीट केली जाते. एक घेतली की 2 घेतल्या कारण आशुतोषने मारलाय ना. एकच घ्या, 2 घेतल्या, एकच घे. यावेळेस हा फटका आपण पाहतोय. फुल टॉस होता, मोठा फटका क्रिएट झाला असता पण तो डीप मिड विकेटला आपण पाहिलं तर थोडीशी मिसफील झाली. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या धोरणाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 4 या धावसंख्येवर. 4 ऑन दी स्कोर बोर्ड. तीन चेंडू आणि 4 धावा हे समीकरण.
यावेळेस सरळ बॅटने नक्कीच पाहिलं तर प्रयत्न चांगला होता स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चला स्पीडअप घ्या. आडो बॅटने आपण पाहतोय जिथे मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव, चोरटी धाव. अगदी चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटतंय. 5व्या चेंडूवर आपण पाहतोय 5 धावा झाल्यात. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेता आलेला नाहीये, कारण की गोलंदाजी तेवढ्याच ताकदीची, चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय गोलंदाज आयुष गोगावले. मोठा फटका क्रिएट करायचा होता, परंतु नक्कीच मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू डॉट बॉल. पहिलं षटक संपलंय. 5 धावा. त्याला कोणती टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. थोडंसं स्पीडअप करा, घाई करा. नक्कीच पहिल्या षटकासाठी आपण 4 मिनिट घेतलेले आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपक दाखल झाला. 30 चेंडूमध्ये 69 धावांची गरज. चला घाई करा प्लीज फिल्डिंग टीम. कामते फिल्डिंग सेटअप करण्यासाठी आपण बराच टाइम घेत आहे. प्लीज घाई करा. दीपक आलाय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन. हा चेंडू हवेत उडवलाय. जिथे आपण पाहतोय एक चांगला झेल पकडलाय. नक्कीच डीपेक्षा कव्हर रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगला झेल आयुषच्या माध्यमातून. फलंदाज बाद झालाय तो आकाश. न्यू बॅटर तेजस करंजे कॅप्टन. संगनायक मैदानाच्या दाखल झालाय. चला घाई करा प्लीज. दीपकचा पहिला चेंडू विकेट आले. दुसरा चेंडू घेऊन जो एसटीच्या बराच बाहेर आपण पाहतोय. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. 6 धावा. तेजस याच्याकडे क्षमता आहे, तो मोठी फटकेबाजी करू शकतो, धावा उभ्या करू शकतो. तशी फटकेबाजी करावी लागेल. त्याला फिल्डिंग टीम वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. फील्ड सेटअप करायला आपण बराचसा टाइम घालवत आहे. अजून एक व्हाईट बॉल. नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा. 7 ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. झेल ड्रॉप झालाय. कोणाचा झेल ड्रॉप झालाय तर तेजसचा. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 8 या धाव संख्येवर. आशुतोष याला मात्र
नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस आता मात्र फटका फसलाय जिथे चांगला झेल पकडला जातोय. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये अविनाशच्या माध्यमातून हा चांगला झेल आपण ऍक्शन रिप्लेला पाहू शकता. काय ना असू दे मी पाहू शकतो. न्यू बॅटर ओमकार मैदानाच्या आत दाखल झालाय. यावेळेस स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. वा काय फिल्डिंग पाहायला भेटते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. अजून एक झेल होईल का. अविनाश चेंडूच्या खाली आणि हो झेल पकडलाय. संपलाय ओमकारचा खेळ. अजून एका विकेटचं पतन. न्यू बॅटर चेतन मैदानाच्या आत. एक चेंडू शिल्लक आहे अजून. शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटका अखेर 10 धावा झाल्यात. तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आयुष गोगावले. पाहिजे असेल तर सांगा. माणसांपेक्षा जास्त गावात म्हशी आहे. तिच्यासाठी पहिला चेंडू अगदी कळून टाकला होता. चांगला क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव. सिंगल घेतले. सिंगल प्राप्त होत असताना धाव संख्या झाले संघाची 11. तेजस याला मोठी फटकेबाजी करावी लागेल. इथून मोठी धाव संख्या उभारायची म्हटल्यानंतर मला षटकार आणि चौकार मैदानाच्या आत नक्कीच ठोकावे लागणार आहेत.
चला काही करा प्लीज. यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय ब्रँडेड षटकार चेतनच्या बॅटमधून. बघा फिल्डिंग टीम विनंती करेन, पंच तुम्हाला विनंती करत आहेत. किती वाईट गोष्ट आहे. साईनस कामते 13 मिनिटं घेते आतापर्यंत. अजून दुसरं षटक संपले, तिसरं षटक सुद्धा संपलेलं नाहीये. 2 चेंडू झालेत. घाई करा नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, दंडित केलं जाईल. पायावरचा चेंडू परंतु शॉर्ट फाईन लेग रिझनच्या दिशेने थोडीशी मिसफील झाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. धावा जमा करण्याचा अगदी प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आत. 21 धावा झाल्यात. 21 ऑन द स्कोर बोर्ड. आयुष याच्यावर आक्रमण केलं जात आहे. आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. नक्कीच चेंडू चिकी सिंगल, चोटली धाव. एका धावने स्कोर कार्ड पुढे जातोय 22 या धावसंख्येवर. अजून एक चांगला चेंडू पाहायला भेटतोय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. एक चेंडू शिल्लक असेल. पाणी उपलब्ध ठेवायचं आहे दोन्ही टीमच्या 12th मॅनने. पाणी उपलब्ध ठेवा. अजून एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटक संपलेत, 22 धावा झाल्यात. त्याला पाणी उपलब्ध करा. 2 मिनिटाचा केवळ ब्रेक आहे आपल्यासाठी. 15 मिनिटांमध्ये 3 षटक झालेले आहेत. 18 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. चला पाणी उपलब्ध करा. अठरा चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवर दीपक दाखल झालाय. स्ट्राईक आपण चेतन याला पाहतोय.
हा चेंडू पाळा प्रस झालाय, अपील करण्यात आले, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 23 या धावसंख्येवर. तेजस याला मात्र अजूनही सूर सापडलेला नाहीये. त्याच्या बॅटमधून अद्यापही मोठा फटका पाहायला भेटलेला नाहीये. कॅप्टन सारखी त्याला नक्कीच इनिंग साकारावी लागेल, मोठे फटके क्रिएट करावे लागतील संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी. एक चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून गरजेची असेल, परंतु गोलंदाजी तेवढ्या ताकदीची पाहायला भेटते. हा चेंडू पाहायला गेलो तर पुन्हा एकदा कॅप मध्ये आपण पाहतोय जिथे धावपच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का? हो, चेतन बाद झालाय धावपच्या स्वरूपात. मिसअंडरस्टँडिंग पाहायला भेटली दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. अजून एक फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत. अजून एक तेजस. चेतन बाद झाला, अजून तेजस आला. हा तेजस उतेकर असेल. तेजस उतेकर मैदानाच्या आत. नक्कीच आपण पाहतोय आकर्षक असे चषक अक्षरशः डोळ्यांच्या पारणं फेडतील असे चषक आपल्याला पाहायला भेटत आहेत. चेंडू अजून एक डॉट डिलिव्हरी येते, निर्धाव चेंडू येतोय. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय वाह, चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय, पुन्हा एकदा डॉट बॉल. चेंडू हलक्यात ड्राईव्ह केलाय जिथे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होताना सिंगल जमा झाले. स्कोर कार्डवर 25 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, चला काही करा. हा चेंडू कीपरकडून मात्र बीट झालाय. कीपरला गॅदर करता आलेला नाहीये, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव. 4 षटक संपले. 4 षटका अखेर धावा आहेत त्या संघाच्या 26. येणारे 12 चेंडू 48 धावा. कोणती चला आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये. कामते संघ 12 चेंडू आणि 48 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. आपण 4 षटकांसाठी 21 मिनिट घेतलेले आहेत. चला टीम मीटिंग नकोय. साईन्यस कामते प्रत्येक षटकानंतर तुम्ही टीम मीटिंग घेताय. सर्व 11चे 11 प्लेयर आपण एकाच ठिकाणी येत आहे. या गोष्टीची गरज नाहीये, इथे जास्त कालावधी व्यतीत होतो. नक्कीच इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या दाखल होतोय जयेश कदम. बघा इम्पॅक्ट प्लेयर हा सुद्धा एक नवीन काहीतरी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. अविनाश 5वं षटक घेऊन मैदानाच्या आत. चला फिल्डिंग टीम काही करायची आहे. तीन मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं तुम्हाला. प्लीज घाई करा. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आणि हो फलंदाज
तेजस करंजे कॅप्टन बाद झालाय. निलेशच्या माध्यमातून एक चांगला झेल पकडला जातोय. नक्कीच संघाची पडझड होताना पाहायला भेटते. इम्पॅक्ट प्लेअर बॅटर मैदानाच्या आत. प्रतीक मैदानाच्या आत बाद. अकरा चेंडू आणि 48 धावांची गरज. मोठे स्ट्रोक आता गरजेचे आहेत. यावेळेस सरळ बॅटने आपण पाहतोय तिथे एकच धाव कंप्लीट केली जाते. एकेरीने धावा पुढे जाताना पाहायला भेटत आहेत. ज्या कालावधीत तुम्हाला मोठे स्ट्रोक घेणं गरजेचं असेल अशा कालावधीत तुम्ही सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे नेऊ शकत नाही. यावेळेस पुन्हा एकदा कोलवर टाकलेला चेंडू फुलर लेंथ मध्ये लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. 28 धावा झाल्या आता. येणारे 9 चेंडू आणि 46 धावांची गरज. यावेळेस आडा बॅटने डिप्सकर लेगरेजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल. पुन्हा एकदा सिंगल धाव. सामना बराच दूर गेलाय परंतु इथून काही चमत्कारिक घडेल का. चला स्पीडअप घ्या. साईंडियन्स कामते प्लीज विनंती आहे तुम्हाला. 1 मिनिट आहे आणि 2 चेंडू कव्हर करायचे आहेत. नक्कीच हा चेंडू आपण पाहायला गेलो तर अजून एक सिंगल धाव. सिंगल डिजिट मध्ये धावा येत आहेत परंतु मोठे स्ट्रोक येताना पाहायला भेटत नाहीयेत. 30 धावा झाल्यात. यावेळेस वा व्हॉट अ कॅच. अफलातून अद्वितीय अप्रतिम. So beautiful, so elegant, just looking like wow, wow, wow. अप्रतिम झेल. जयेश कदमच्या माध्यमातून हा झेल पकडला जातोय. नक्कीच 5 षटक संपलेत आणि 5 षटका अखेर 30 धावा झाल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आता दाखल होतोय. राहुल मैदानात दाखल झालाय. शेवटचे 6 चेंडू 44 धावांची गरज आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आदेश दाखल झालाय. शेवटचं षटक घेऊन चांगला चेंडू गुडलेंचा स्पॉट झाला. त्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना लेग स्वरूपाचा चेंडू पाहायला भेटलाय. निर्धाव आलाय. पहिला चेंडू निर्धाव. सामना बराच दूर गेलाय. 5 चेंडू मध्ये 44 ची गरज आपण पाहतोय. त्यावेळेस थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलाय. चेंडू स्टॉप केलाय, थांबवलाय. तोपर्यंत 2 कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने स्कोर कार्ड 32 धावा.
शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना शेष असताना आपण पाहतोय सामना बराच दूर गेलाय. चेंडू फुल टॉस त्याच्यावर प्रहार करत असताना फलंदाज बाद झालाय. नक्कीच वैभवच्या माध्यमातून एक चांगला झेल. नक्कीच फुल टॉस होता, मोठा फटका क्रिएट झाला असता परंतु फलंदाज बाद झालाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. न्यू बॅटर अजिंक्य मैदानाच्या दाखल होतोय. चला सडवली कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. ऋषी शिरवर्ण सडवली कॅप्टन ऋषी आपण रेडी राहायचं आहे टॉस साठी. 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. त्यावेळेस हा फटका आपण पाहिलं तर नक्कीच आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो साई इंडियन्स कामत्याह संघ. पुन्हा एकदा सिंगल औपचारिकता आता मैदानात पाहायला भेटते. ऋषी चला या टॉस साठी यायचंय ऋषी. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. आणि विजय संपादित केलाय तो साई इंडियन्स कामते संघाने. नक्कीच या मॅचचा मॅच